दिवाळीमध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या घरी लक्ष्मी म्हणून केरसुनीची पूजा केली जाते. मात्र ही लक्ष्मी घडवण्यासाठी जे झटत असतात वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं, त्यांना मात्र कधीच लक्ष्मीचं दर्शन होत नाही. पाहूया एक रिपोर्ट. महाराष्ट्रातील मातंग समाज दिवाळीपूर्वी लक्ष्मी म्हणजेच केरसुणी बांधण्याचं काम वर्षानुवर्ष करतोय. या कालावधीमध्ये दिवसाला 70 ते 80 केरसुण्या बांधल्या जातात. 10-15 दिवसांमध्ये 1000 ते 1500 केरसुण्या तयार होतात. यासाठी इंदूर किंवा इतर ठिकाणांवरून शिंदडीच्या झाडांचे गुच्छे आणावे लागतात. मात्र मेहनतीच्या मानानं मिळणारा मोबदला अगदीच किरकोळ आहे. एका केरसुणी मागे कारागिराला 40 ते 50 रुपये मिळतात. आधुनिक झाडूची किंमत 100 रुपयांच्या घरात असताना केरसुणीसाठी मात्र ग्राहक घासाघीस करतात. विक्रीतून गरज भागवण्या इतकी कमाई देखील होत नाही. बाहेरून माल आणावा लागतो, इंदोर साईडवरून माल आणावा लागतो, ते आणायचा, ते जोडायचा, भरपूर कष्ट आहे. पण आता याच्या मोबदला काय आहे? आजोबापासून आमची परंपरा चालली, त्याच्यानंतर वडील बनत होते, आता मी बनवून राहिलो. लक्ष्मीपूजनाला केरसुणीला लक्ष्मीचा मान असतो. त्यासाठी शिंदडीच्या काटेदार पानावर काम करावं लागतं. एवढी मेहनत करून 4 पैसेही गाठीशी लागत नाहीत. पूर्वी सुतळी, वाक याचा वापर केला जायचा. आता नायलॉनच्या दोऱ्यांनी बांधणी होते. 10, 15, 20 इंचाच्या केरसुण्या उपलब्ध असतात. प्लास्टिकची लांब मूठ असलेली केरसुणीही मिळते. या कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. खारीक पासून बनत आहे. शिंदडीचं झाड म्हणते. पहिली आणत होतं 15 रुपयाला शिराई, 10 रुपयाला. आता झाली ती महाग. दिवाळीत लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र ती घडवणारे हात अजूनही अंधारातच जगतायत. योग्य मोबदला मिळत नसल्यानं आता त्यांची नवी पिढी दुसरे व्यवसाय करू लागले. त्यात हा पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याचा धोका आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी.